कळे इथं आठवडी बाजारात 77 वर्षीय वृद्ध महिलेला बनावट दागिना देऊन तिच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मालुताई मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळे पोलिसात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। यात 2 महिलांचा समावेश आहे। कळे गावातील मालुताई आनंदा मोरे या शनिवारी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषध घेऊन घरी परतत होत्या। आठवडी बाजारात आल्यानंतर 2 महिला आणि एका पुरुषानं मोरे यांचा विश्वास संपादन करून बनावट दागिना त्यांच्या हातात देत त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा सर घेतला। त्यानंतर ते तिघेही तिथून पसार झाले। यावेळी मोरे यांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत। शनिवारी मी दाखवायला गेलो आणि दाखवून मागं आलो आणि ती तिकडं आली आणि मला कशी म्हटली, मावशी माझी बहीण कुठं गावनं झाली आणि ती लगीन करून घेतो आणि ते लगीन करून घेतलं नाही आणि ती गरोदर होती वाटतं आणि ते हे ज्यासाठी अशी मला तिने बनवून नेली, घुळून मला ती नेली, कुठं नेली, आजकुसाच्या आत नेली आणि मला कशी म्हणते, हे 18 लाखाचं आहे, हे मी कुणाला सांगू नकोस अशी मला ती म्हटली। आणि काय तुकडं दुखतो बाबा आला, यो का बाबा हिरवाला पॅन्टवाला आला आणि ते कसं म्हणते, तिला दे नकोस मला दे म्हणला आणि मला दे म्हटल्यावर मी काय केलं, माझ्या असंच की तिने भोंडलीच हो मला ती आणि ते काढून माझा तिने सर घेतला गळ्यातला आणि कुठं लपास झाली तर का पत्त्याने मी हुडकतो तरी। घरी गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मोरे यांनी 28 जुलैला कळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी 2 अनोळखी महिला आणि एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तातडीनं पोलिसांना माहिती द्यावी। अनोळखी व्यक्तींनी दाखवलेल्या सोन्याच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी केलंय। कळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाजाराच्या दिवशी काही महिला येऊन वृद्ध किंवा अशा वयस्कर महिलांना वेगवेगळ्या गोष्टी बोलून सांगून त्यांच्याकडून विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हे बघण्यासाठी किंवा बदलून देण्यासाठी किंवा जास्त किमतीचे देण्यासाठी अशा वेगवेगळ्या फसवणुकीच्या गोष्टी त्यांना सांगून ते काढून घेऊन लंपास करत आहेत। तरी सर्व नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी, कोणावरती असा अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवू नये। खास करून अशा महिला येऊन आपल्याशी बोलत असतील, आपले काहीतरी दुःख सांगत असतील तर त्यांचा आपण सहानुभूतीपूर्वक जरूर विचार करावा। आपण आपली कुठलीही वस्तू दुसऱ्याला देऊ नये, त्याबद्दल सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी। आठवडी बाजारात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्यामुळं कळे ग्रामपंचायतीनं या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी सागर मोळे यांनी केली आहे। आमच्या या बाजारवाड्यात आमच्या आईचे सुद्धा दागिने यापूर्वी गेलेले आहेत, तर त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही। कारण का तर कुठेतरी हरवले असतील किंवा राहिले असतील, पण नंतर हा प्रकार आमच्या उघडकीस आला की हा प्रकार चोरीचाच झालेला आहे। तरी माझी मागणी आहे की ह्या कळे बाजारपेठेमध्ये CCTV बसवण्यात यावे। कळ्यातील प्रकारानंतर बाजारात बनावट सोन्याचे आमिष दाखवून नागरिकांची विशेषतः वृद्धांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केलाय।